आज आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. बघा, तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे इथं. यामध्ये पहिला पॉईंट काय सांगितलं बघा, प्लेस अ रेक्टँग्युलर ब्लॉक ऑन अ स्मूथ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस. बघा, हा तुमचा असेल हॉरिझॉन्टल सरफेस, तो असेल फ्रिक्शनलेस. त्यानंतर ह्या हॉरिझॉन्टल सरफेसवरती आपण काय करायचं आहे, एक ब्लॉक घ्यायचा आहे. त्या ब्लॉकचं मास असेल यम. बघा, प्लेस अ रेक्टँग्युलर ब्लॉक ऑन अ स्मूथ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस. अटॅच वन एंड ऑफ स्प्रिंग टू अ रिजिड वॉल अँड द अदर एंड टू द ब्लॉक ॲज शोन इन द फिगर. बघा, इथे एक स्प्रिंग दिसते तुम्हाला. ह्या स्प्रिंगचा एक एंड आहे, वन एंड, तो काय करायचा आहे, ह्या रिजिड वॉलला काय करायचा आहे, अटॅच करायचा आहे. आणि ह्या स्प्रिंगचा दुसरा एंड आहे, तो काय करायचा आहे, ह्या ब्लॉकला काय करायचा आहे, अटॅच करायचा आहे. त्यानंतर काय सांगितलं बघा, पुल द ब्लॉक ऑफ मास यम towards the right and release it. The block will begin its to and fro motion on either side of its equilibrium position. This motion is linear simple harmonic motion. बघा, आता इथं या डायग्राममध्ये तुम्हाला तीन कंडिशन दिलेल्या आहेत. एक आहे रिलॅक्स्ड कंडिशन, दुसरी आहे स्ट्रेच्ड कंडिशन, तिसरी आहे कॉम्प्रेस्ड कंडिशन. म्हणजेच काय बघा, रिलॅक्स्ड म्हणजे काय, इथं F इक्वल्स टू 0 सांगितलं आहे, म्हणजे ह्या स्प्रिंगवरती कुठलाही फोर्स इथं अप्लाय केला जाणार नाही. स्ट्रेच्ड म्हणजे काय, तर ह्या ब्लॉकला आपण राईट साईडला ओढला, या बाजूला पुल केला, ह्या बाजूला ओढला, म्हणजे इथून तो ब्लॉक कुठं जाईल, इथं जाईल, ह्या पॉईंटला जाईल आणि ही स्प्रिंग तुमची काय होईल, स्ट्रेच होईल. त्यानंतर समजा हा ब्लॉक तुम्ही लेफ्ट साईडला पुल केला, म्हणजे डाव्या बाजूला ढकलला हा ब्लॉक, तर ही तुमची स्प्रिंग काय होईल, कॉम्प्रेस होईल. बघा, हा ब्लॉक तुम्ही उजव्या बाजूला घेतला, ओढला इकडच्या बाजूला, तर ही स्प्रिंग स्ट्रेच होईल. आणि हा ब्लॉक जर तुम्ही डाव्या बाजूला ढकलला इकडे, तर ही स्प्रिंग काय होईल, तुमची कॉम्प्रेस होईल. म्हणजे हे असेल तुमची मीन पोझिशन, इक्विलिब्रियम पोझिशन, सुरुवातीची पोझिशन. आणि ह्यानंतर तुमच्या दोन कंडिशन असतील. एकामध्ये आपण काय करणार आहे, स्प्रिंग स्ट्रेच करणार आहे, दुसऱ्यामध्ये स्प्रिंग काय करणार आहे, कॉम्प्रेस करणार आहे. म्हणजेच पहिल्या कंडिशनमध्ये आपण ब्लॉक काय करणार आहे, राईट साईडला ओढणार आहे, आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये तो काय करणार आहे, लेफ्ट साईडला ढकलणार आहे. तर बघा, अशा ह्या तुमच्या तीन कंडिशन्स आहेत. ह्यामध्ये काय सांगितलं बघा, पुल द ब्लॉक ऑफ मास यम टुवर्ड्स द राईट. यम मास असलेला ब्लॉक आपण काय करणार, राईट साईडला ओढणार. इथून इथं ओढला की हा ब्लॉक काय होईल, ह्या ठिकाणी शिफ्ट होईल, म्हणजे ही त्याची काय असेल, पोझिशन असणार आहे. आणि त्यावेळेला राईट अँड रिलीज इट. बघा, इथून तुम्ही इथं ओढला, म्हणजे ही त्याची कंडिशन असेल, इथं ब्लॉक असेल तुमचा, इथून तुम्ही रिलीज केला तर हा ब्लॉक काय होईल, ही स्प्रिंग तुमची स्ट्रेच झालेली असणार आहे, त्यामुळे हा ब्लॉक काय होईल तुमचा, इकडं पाठीमाग जाईल, पुन्हा इकडे येईल, पुन्हा पाठीमाग जाईल, पुन्हा इकडे येईल. म्हणजे हे काय होईल, ह्या ब्लॉकचं टू अँड फ्रो मोशन होईल. कोणामुळं, ह्या स्प्रिंगमुळं. आणि ह्या ब्लॉकवरती आपण काय करणार, एक फोर्स अप्लाय करणार, ठराविक फोर्स देणार, म्हणजे त्या ब्लॉकला आपण काय करणार, राईट साईडला ओढणार आहे. त्यामुळं हा ब्लॉक काय होईल तुमचा, टू अँड फ्रो मोशनमध्ये काय होईल, मूव्ह व्हायला चालू होईल. बघा, पुल द ब्लॉक ऑफ मास यम टुवर्ड्स द राईट. मास यम असलेला ब्लॉक आपण काय केला, राईट साईडला ओढला आणि रिलीज केला. तर रिलीज केल्यानंतर हा ब्लॉक काय होईल, टू अँड फ्रो मोशनमध्ये काय होईल, मूव्ह व्हायला चालू होईल. द ब्लॉक विल बिगिन इट्स टू अँड फ्रो मोशन ऑन आयदर साईड ऑफ इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. ही त्याची इक्विलिब्रियम पोझिशन असणार आहे. इथून तो काय होईल, इथं ओढल्यानंतर आणि रिलीज केल्यानंतर तो काय होईल, इकडे जाईल, पुन्हा इकडे येईल, पुन्हा इकडे जाईल, पुन्हा इकडे येईल. बघा, अशा पद्धतीनं टू अँड फ्रो मोशन ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि जिथं टू अँड फ्रो मोशन असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे बघा, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. बघा, टू अँड फ्रो मोशन आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार, सिंपल हार्मोनिक मोशन. आणि हे कसं दिसतं तुम्हाला, स्ट्रेट लाईनमध्ये. हे मोशन कसं असेल, स्ट्रेट लाईनमध्ये. ह्याचा पाथ कसा असेल, स्ट्रेट लाईन असेल, म्हणून याला काय म्हणणार, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं बघा, फिगर बी शोज इक्विलिब्रियम पोझिशन इन विच द स्प्रिंग एक्झर्ट्स नो फोर्स ऑन द ब्लॉक. If the block is displaced towards the right from its equilibrium position, the force exerted by spring on the block is directed towards the left. बघा, इथं आपण इक्विलिब्रियम बी पॉईंट किंवा बी कंडिशनमध्ये, बी डायग्राममध्ये तुम्हाला जो दिसणार आहे ब्लॉक दिसतो आहे, तो ब्लॉक काय असेल, त्याची इक्विलिब्रियम, त्या ब्लॉकची काय असेल, इक्विलिब्रियम पोझिशन, म्हणजे ही पोझिशन. इथून आपण काय केलं बघा, फिगर बी शोज इक्विलिब्रियम पोझिशन इन विच स्प्रिंग एक्झर्ट्स नो फोर्स ऑन द ब्लॉक. इथं तुम्हाला काय दिसतं की ही स्प्रिंग ह्या ब्लॉकवरती कुठलाही फोर्स एक्झर्ट करत नाही, म्हणून आपण एफ की काय घेतला बघा, एफ किती घेतला, 0 घेतला. इफ द ब्लॉक इज डिस्प्लेस टुवर्ड्स द राईट. जर हा ब्लॉक मी राईटला ओढला, हा ब्लॉक काय केला, राईटला ओढला, तर ह्या ब्लॉकवरती बघा, इथून इथं ओढल्यानंतर आणि ब्लॉक जेव्हा तुम्ही रिलीज करता त्यावेळेला हा ब्लॉक पहिल्यांदा जाणार कोणीकडं, तर राईट साईडला.
म्हणजे सॉरी लेफ्ट साईडला, म्हणजे ब्लॉक आपण ओढणार कोणीकडं राईट साईडला आणि ब्लॉक जाणार कोणीकडे बघा नंतर रिलीज केल्यानंतर लेफ्ट साईडला. आता हा राईटला ओढल्यानंतर लेफ्टला जातो, कारण का, कारण ही स्प्रिंग काय करणार आहे त्या ब्लॉकवरती एक फोर्स एक्झर्ट करणार आहे आणि तो फोर्स कुठं असेल बघा, म्हणजे ज्यावेळी तुम्ही ब्लॉक राईटला ओढताय पुल करताय त्यावेळेला स्प्रिंगकडून ब्लॉकवर दिला जाणारा फोर्स जो आहे तो कसा असणार आहे लेफ्ट साईडला असणार आहे. म्हणजेच काय काय सांगितलं बघा, इफ द ब्लॉक इज डिस्प्लेस टुवर्ड्स द राईट, ज्यावेळेला ब्लॉक तुम्ही राईटला डिस्प्लेस करता फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन, ह्या इक्विलिब्रियम पोझिशनपासून आपण त्याला राईटला डिस्प्लेस केला म्हणजे ह्या बाजूला डिस्प्लेस केला, तर काय सांगितलं बघा, द फोर्स एक्झर्टेड बाय स्प्रिंग ऑन द ब्लॉक इज डायरेक्टेड टुवर्ड द लेफ्ट. बघा इक्विलिब्रियम पोझिशनपासून ब्लॉक तुम्ही राईटला शिफ्ट केला, राईटला तुम्ही डिस्प्लेस केला, तर त्या ब्लॉकवरती म्हणजे इथं असताना ह्या ब्लॉकवरती ॲक्ट होणारा किंवा ह्या ब्लॉकवरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो फोर्स कुठला असेल बघा, तर स्प्रिंगकडून ब्लॉकवरून दिला जाणारा फोर्स. आणि तो फोर्स कसा असेल बघा, ब्लॉक आपण डिस्प्लेस करणार राईटला आणि फोर्स असेल तुमचा लेफ्टला, कारण तुम्ही इथून ज्यावेळेला ब्लॉक इथं डिस्प्लेस करणार आहे त्यावेळी तो ब्लॉक पहिल्यांदा जाणार कोणीकडे बघा लेफ्ट साईडला, ओढणार आपण त्याला राईट साईडला, ब्लॉक जाणार कोणीकडे लेफ्ट साईडला, म्हणजेच स्प्रिंगकडून ब्लॉकवर जो फोर्स अप्लाय होणार आहे तो कसा असेल टुवर्ड्स द लेफ्ट. कधी ज्यावेळेला तुम्ही ब्लॉक काय करताय राईटला शिफ्ट करताय त्यावेळी. बघा इथून इथंपर्यंत ओढला म्हणजे हे झालं त्याचं डिस्प्लेसमेंट, ते डिस्प्लेसमेंट दाखवलं आपण एक्सनं. आणि इथं आल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला रिलीज करताय त्यावेळेला ह्या ब्लॉकवरती ॲक्ट होणारा जो फोर्स असणार आहे तो फोर्स कसा असणार आहे बघा, ब्लॉक आपण केला राईटला डिस्प्लेस इथून इकडं आणि ह्या ब्लॉकवरती ॲक्ट होणारा फोर्स कसा असेल लेफ्टला, म्हणजे फोर्स डायरेक्शन असेल ह्या बाजूला, हा असेल तुमचा फोर्स. बघा हा असेल तुमचा फोर्स. आता पुढे काय सांगितलं बघा, बाय इट्स इलॅस्टिक प्रॉपर्टीज द स्प्रिंग टेंड्स टू रिगेन ओरिजिनल शेप अँड साईज, therefore it exerts a restoring force on the block. This is responsible for bringing it back to the original position. This force is proportional to the displacement but its direction opposite to that of the displacement. बघा काय काय सांगितले, ज्या वेळेला ब्लॉक आपण काय करतो राईटला शिफ्ट करतो त्यावेळेला त्या ब्लॉकवरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो कसा असेल लेफ्ट साईडला असेल, त्या ब्लॉकवरती ॲक्ट होणारा फोर्स कसा असेल लेफ्ट साईडला असेल. बघा डिस्प्लेसमेंट राईटला असेल, डिस्प्लेसमेंट राईटला असेल तर त्या ब्लॉकवरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो फोर्स कसा असेल लेफ्ट साईडला असेल, तो फोर्स कसा असेल लेफ्ट साईडला असेल. आता स्प्रिंगची प्रॉपर्टी आहे इलॅस्टिसिटीची. इलॅस्टिसिटी म्हणजे काय, तर असा मटेरियल की जो काय करतो आपली ओरिजिनल शेप आणि साईज काय करतो पुन्हा रिगेन करण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो. बघा आता ही लेंथ होती स्प्रिंगची रिलॅक्स पोझिशनमध्ये, म्हणजे त्याच्यावरती फोर्स ॲक्ट नसताना ज्यावेळेला आपण ह्या ब्लॉकला इकडे ओढणार म्हणजे त्याला फोर्स देणार त्यावेळेला ह्या स्प्रिंगची लेंथ काय होणार आहे इथून इथंपर्यंत वाढणार आहे, म्हणजे त्याच्या लेंथमध्ये काय झाला बदल झाला. पण ज्यावेळी तुम्ही ब्लॉक काय करताय रिलीज करताय इथून इथं घेतल्यानंतर त्यावेळेला तो ब्लॉक काय होतोय पाठीमागे येतोय. ह्याचा अर्थ काय, तर स्प्रिंग काय करते आपला ओरिजिनल शेप आणि साईज काय करते मिळवण्याचा प्रयत्न करते. म्हणून स्प्रिंग काय आहे तुमचा इलॅस्टिक मटेरियल आहे. बघा ह्या इलॅस्टिक मटेरियलच्या प्रॉपर्टीमुळं किंवा ह्या इलॅस्टिसिटीच्या प्रॉपर्टीमुळं स्प्रिंग काय करणार आपली ओरिजिनल शेप आणि साईज मिळवण्याचा प्रयत्न करणार. बघा फोर्स इथं काही फोर्स दिलेला नाही, ज्यावेळेला आपण ह्याला फोर्स देणार म्हणजे याला उजव्या बाजूला ओढणार राईट साईडला त्यावेळेला त्याच्या लेंथमध्ये काय होणार आहे बदल होणार आहे. पण स्प्रिंगमध्ये असलेल्या इलॅस्टिसिटीच्या प्रॉपर्टीमुळं स्प्रिंग काय करणार आपलं ओरिजिनल लेंथ काय करणार मिळवण्याचा प्रयत्न करणार, म्हणून हा ब्लॉक काय होणार इकडं शिफ्ट होणार. बघा मग असा फोर्स जो काय करतो बघा पुढे काय सांगितलं बघा, देअरफॉर इट एक्झर्ट्स अ रिस्टोरिंग फोर्स ऑन द ब्लॉक. बघा स्प्रिंग काय करते आपलं ओरिजिनल शेप आणि साईज पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करते. ह्याचा अर्थ काय, तर स्प्रिंग काय करणार आहे एक रिस्टोरिंग फोर्स काय करणार आहे ह्याच्यावरती अप्लाय करणार आहे. कशावरती, तर हा जो तुमचा ब्लॉक आहे त्या ब्लॉकवरती. बघा धिस इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंग इट बॅक टू द ओरिजिनल पोझिशन. धिस इज म्हणजे कोण बघा, तर रिस्टोरिंग फोर्स जो कोण अप्लाय करणार आहे स्प्रिंग करणार आहे कुणावरती ब्लॉकवरती, तो रिस्पॉन्सिबल कशासाठी असतो बघा, रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंग इट बॅक टू द ओरिजिनल पोझिशन. आता हा असेल तुमची ओरिजिनल पोझिशन, ही असेल तुमची ओरिजिनल पोझिशन. इथून तुम्ही ब्लॉक काय करताय इथं शिफ्ट करताय इकडं ओढताय आणि इथून तो ब्लॉक काय होत इथं ओढल्यानंतर काय होतंय ह्या ब्लॉकला एक फोर्स जाणवणार, तो फोर्स कुणाकडून मिळणार स्प्रिंगकडून ब्लॉकवरती फोर्स मिळणार आणि त्यामुळे हा ब्लॉक काय होणार तुमचा पाठीमागे येणार आहे. ह्याचा अर्थ काय बघा, तर हा ब्लॉक काय होणार आपल्या ओरिजिनल पोझिशनला इक्विलिब्रियम पोझिशनला पाठीमागे येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हा कशामुळे होणार आहे,
तर स्प्रिंगकडून ब्लॉकवरती दिला जाणारा जो फोर्स आहे त्या फोर्समुळे, आणि तो फोर्स कुठला असेल, रिस्टोरिंग फोर्स. बघा म्हणून काय काय सांगितले, धिस इज रिस्पॉन्सिबल फॉर, म्हणजे हा जो रिस्टोरिंग फोर्स असेल तो काय असणार आहे, रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंग इट बॅक टू द ओरिजिनल पोझिशन. कोणाला, ब्लॉकला ओरिजिनल पोझिशनला परत आणण्यासाठी हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो काय असणार आहे, तिथं रिस्पॉन्सिबल असणार आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलं का, धिस फोर्स इज प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट बट इट्स डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट. बघा हा जो फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स, तो रिस्टोरिंग फोर्स काय असेल, प्रपोर्शनल असेल कशाला, डिस्प्लेसमेंटला, पण त्या दोघांचं डायरेक्शन. बघा धिस रिस्टोरिंग फोर्स इज प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवणार, एक्सनं. बघा इथून इथंपर्यंत गेला, हा जर डिस्प्लेसमेंट असणार आहे ते डिस्प्लेसमेंट आपण दाखवणार कशानं, एक्सनं दाखवणार. बघा एफ हा काय असेल, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट बट इट्स डायरेक्शन अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्स हा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, पण फोर्सचं डायरेक्शन डिस्प्लेसमेंटपेक्षा कसं असेल, अपोजिट असेल. याचा अर्थ या दोघांचं डायरेक्शन वेगवेगळं आहे, म्हणून आपण इक्वेशन कसं लिहिणार, बघा एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. त्यानंतर काय सांगितलं का, इफ एक्स इज द डिस्प्लेसमेंट रिस्टोरिंग फोर्स इज गिवन बाय. बघा एक्स हे डिस्प्लेसमेंट असल्यामुळे आपण काय सांगितलं, रिस्टोरिंग फोर्स हा काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट बट इट्स डायरेक्शन अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. म्हणून एफ हा काय घेणार आपण, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. मायनस इंडिकेट काय करतं, मायनस साईन इंडिकेट्स दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डिरेक्शन. आता हे प्रोपोर्शनल साईन आपण काढून टाकणार, त्या ठिकाणी काय घेणार, इक्वल टू घेणार. मग हे इक्वल टू साईन घेताना आपल्याला काय करावं लागतं, एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करावं लागतो. तो कॉन्स्टंट घेतला मी के, म्हणजे इक्वेशन येईल बघा तुमचं एफ इक्वल्स टू मायनस के एक्स. एफ इक्वल्स टू मायनस के एक्स हा असेल तुमचा रिस्टोरिंग फोर्स. हा असेल रिस्टोरिंग फोर्स. बघा आता लक्षात घ्या, रिस्टोरिंग फोर्स एफ हा रिस्टोरिंग फोर्स असेल, एक्स हे डिस्प्लेसमेंट असेल, आणि के हा त्यातला काय असेल, रिस्टोरिंग फोर्सचा कॉन्स्टंट असेल. म्हणून तुम्हाला रिस्टोरिंग फोर्स काय मिळेल, एफ इक्वल्स टू मायनस के एक्स, वेअर मायनस साईन इंडिकेट्स दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डिरेक्शन. बघा म्हणून इथं काय दिलं आहे बघा, इफ एक्स इज द डिस्प्लेसमेंट द रिस्टोरिंग फोर्स एफ इज गिवन बाय एफ इक्वल्स टू मायनस के एक्स, वेअर के इज द फोर्स कॉन्स्टंट. द निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. बघा एफ हा काय असेल तुमचा रिस्टोरिंग फोर्स असेल, एक्स हा तुमचं डिस्प्लेसमेंट असेल, म्हणून इक्वेशन काय मिळेल, एफ इक्वल्स टू मायनस के एक्स, वेअर के इज द फोर्स कॉन्स्टंट and negative sign indicates that force and displacement are in the opposite direction. बघा आता काय सांगितले, if the block is displaced towards left from its equilibrium position, the force exerted by spring on the block is directed towards the right and its magnitude is proportional to the displacement from mean position. बघा पुन्हा आपण समजा काय आता काय काय घेतलं बघा, पहिली कंडिशन आपण काय बघितली, ही असेल इक्विलिब्रियम पोझिशन. इथून आपण ब्लॉकला काय केला, राईटला शिफ्ट केला, तर हा ब्लॉक काय होईल, लेफ्टला येण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच स्प्रिंगनं ब्लॉकवरती जो ॲक्ट केलेला फोर्स असणार आहे तो फोर्स कसा असणार आहे, टुवर्ड्स द लेफ्ट. बघा डिस्प्लेसमेंट असेल टुवर्ड्स द राईट आणि ॲक्ट होणारा फोर्स असेल टुवर्ड्स द लेफ्ट. दुसरी कंडिशन आपण अशी घेणार आहे, जर हा इक्विलिब्रियम पोझिशनपासून आता ब्लॉक आपण काय केला, लेफ्टला डिस्प्लेस केला. बघा आता डिस्प्लेसमेंट तुमचं कसं असेल, डिस्प्लेसमेंट असेल टुवर्ड्स द लेफ्ट. डिस्प्लेसमेंट असेल टुवर्ड्स द लेफ्ट. इथून इथं घेतला, ह्याचा अर्थ काय, ही जी स्प्रिंग आहे तुमची ती स्प्रिंग काय होईल, आता कॉम्प्रेस होईल. ही स्प्रिंग काय होईल बघा, कॉम्प्रेस होईल. आणि इथून तुम्ही ब्लॉक इथंपर्यंत डिस्प्लेस केला, ते डिस्प्लेसमेंट आपण किती घेतलं बघा, एक्स घेतलं. इथून इथंपर्यंत डिस्प्लेस केला आणि इथून तुम्ही रिलीज केला, तर हा ब्लॉक पहिल्यांदा काय होईल, राईटला शिफ्ट होईल. ह्याचा अर्थ काय, स्प्रिंगनं ब्लॉकवरती दिलेला जो फोर्स असणार आहे तो फोर्स कसा असेल, टुवर्ड्स द राईट. तो कसा असेल बघा, टुवर्ड्स द राईट. म्हणजेच ब्लॉक आपण काय करणार आहे, ही इक्विलिब्रियम पोझिशन, इथून आपण ब्लॉक काय करणार, आता लेफ्टला शिफ्ट करणार, लेफ्टला पुल करणार, लेफ्टला पुश करणार, लेफ्टला ढकलणार. त्यावेळेला ब्लॉक काय होईल तुमचा, राईटला मूव्ह होईल. याचा अर्थ काय, डिस्प्लेसमेंट असेल लेफ्टला, फोर्स ॲक्ट होणार असेल राईटला. बघा आता डिस्प्लेसमेंट आपण काय सांगितलं, एक्स सांगितलं. पुन्हा एकदा डिस्प्लेसमेंट असेल बघा लेफ्टला, फोर्स असेल राईटला. ह्याचा अर्थ दोघांचं डायरेक्शन कसं आहे, वेगळं आहे. इथं सुद्धा सेम कंडिशन, फोर्स तुमचा काय असेल, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. म्हणजेच रिस्टोरिंग फोर्स हा काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, पण त्या दोघांचं डायरेक्शन कसं असेल, अपोजिट, म्हणून आपण काय म्हणणार त्याला, मायनस एक्स. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. आणि इथं सुद्धा तुम्हाला इक्वेशन मिळेल, एफ इक्वल्स टू मायनस के एक्स.
यप इक्वल्स टू मायनस के एक्स. बघा प्रपोर्शनल साईन काढून इक्वल टू साईन घेतला आणि इथं कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला, त्या कॉन्स्टंटला आपण म्हटलं के. म्हणजेच तुम्हाला इक्वेशन मिळेल यप इक्वल्स टू मायनस के एक्स. बघा दोन्ही ठिकाणी होणारं डिस्प्लेसमेंट तुमचं सेम असेल, त्यामुळं लागणारा त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्ससुद्धा सेम असेल. पण दोन्ही ठिकाणी कंडिशन काय आहेत बघा. पहिल्यांदा ज्यावेळेला आपण डिस्प्लेसमेंट राईटला घेणार त्यावेळेला फोर्स त्याला काय होणार, लेफ्टला त्याला काय होणार, ॲक्ट होणार त्याच्यावरची फोर्स. आणि ज्यावेळेला ब्लॉक आपण लेफ्टला डिस्प्लेस करणार त्यावेळी ब्लॉकवरती ॲक्ट होणारा फोर्स कसा असेल, राईटला असेल. बघा त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, वी नो दॅट. बघा आपल्याकडे इक्वेशन आहे, न्यूटननं सांगितलेलं आहे फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन, यप इक्वल्स टू यम इंटू ए. देअरफॉर ह्यावरून ए इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला, यप अपॉन यम. हा यम काय होईल, यपला डिवाइड होईल, म्हणजे ॲक्सेलरेशन इक्वल्स टू किती येईल, यप अपॉन यम. देअरफॉर बघा आता याच्यामध्ये काय काय सांगितलं, फोर्स इक्वल्स टू यप इक्वल्स टू. बघा इक्वेशन काय, यप इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ह्यावरून ॲक्सेलरेशन इक्वल्स टू काय येणार, फोर्स अपॉन मास, फोर्स अपॉन मास. देअरफॉर ए इक्वल्स टू ह्यामधला आपण यम बाजूला काढला म्हणजे इक्वेशन काय येईल बघा. बघा फोर्सचं इक्वेशन काय आपल्याकडं, मायनस के एक्स. फोर्स काय आपल्याकडं, मायनस के एक्स अपॉन इथं किती घेणार आपण, यम घेणार. आपण किती घेणार, यम. हेच इक्वेशन असं लिहिलं बघा, ए इक्वल्स टू मायनस के अपॉन यम इंटू काय घेतला आपण इथं, एक्स घेतला. इंटू काय घेतला, एक्स घेतला. बघा आता के फोर्स कॉन्स्टंट आहे, यम म्हणजे मास ऑफ ब्लॉक, तो सुद्धा बदलणार नाही, तो सुद्धा काय असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजेच के अपॉन यम हा तुम्हाला कॉन्स्टंट मिळेल आणि ॲक्सेलरेशन हे काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स असेल. बघा ॲक्सेलरेशन हे काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स असेल. बघा म्हणून काय सांगितले, धिस शोज दॅट म्हणजे बघा इक्वेशन काय मिळालं, के इक्वल्स टू मायनस के अपॉन यम इंटू एक्स, मायनस के अपॉन यम इंटू एक्स. बघा इक्वेशन काय मिळालं, ए इक्वल्स टू मायनस के अपॉन यम इंटू एक्स. म्हणजेच हे इक्वेशन कसं असेल, ए इक्वल्स टू मायनस बाजूला काढला, के अपॉन यम इंटू एक्स. हा मी तुम्हाला सांगितलं के अपॉन यम हा काय असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजेच बघा देअरफॉर काय सांगितलं बघा, धिस शोज दॅट काय सांगितलं बघा, धिस शोज दॅट ॲक्सेलरेशन इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट. बघा ॲक्सेलरेशनसुद्धा काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल डिस्प्लेसमेंटला आणि दोघांचं डायरेक्शन कसं असेल, अपोजिट असेल. कारण इथं काय सांगितलं आहे, मायनस साईन घेतलेला आहे आपण. बघा ह्या इक्वेशनवरून काय लक्षात येतं, के अपॉन यम हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजेच एची व्हॅल्यू बदलणार कुणामुळं, एक्समुळे बदलणार. एची व्हॅल्यू कुणामुळे बदलणार, एक्समुळे बदलणार. म्हणजेच ए हा काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, एक्स आहे. म्हणजेच ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड negative sign indicates that acceleration and displacement are in the opposite direction. त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, that is the force and acceleration are both directed towards the mean position or equilibrium position. Such oscillatory motion along a straight path is called as linear simple harmonic motion. बघा फोर्ससाठी आपल्याला इक्वेशन काय मिळालं, एफ इक्वल्स टू मायनस के एक्स, एफ इक्वल्स टू मायनस के एक्स. ॲक्सेलरेशनसाठी काय मिळालं, मायनस के अपॉन यम इंटू एक्स. बघा ह्या दोन्हीमध्ये इथं के कॉन्स्टंट आहे, इथं के अपॉन यम कॉन्स्टंट आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी मला काय मिळतं बघा, फोर्स अँड ॲक्सेलरेशन आर बोथ काय असतील, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट, आणि दोन्ही ठिकाणी काय निगेटिव्ह साईन आहे. याचा अर्थ काय, फोर्स अँड डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन अपोजिट असेल, ॲक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन काय असेल, अपोजिट असेल. ह्याचाच अर्थ काय बघा, फोर्स अँड ॲक्सेलरेशन आर बोथ डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन सच ऑसिलेटरी मोशन. बघा म्हणजेच काय सांगणार आपण, बघा आता फोर्स आणि ॲक्सेलरेशन डिस्प्लेसमेंटच्या काय असतील, अपोजिट असतील. कारण दोघांचे इथं काय आहे, निगेटिव्ह साईन आहे. मग डिस्प्लेसमेंट राईटला असेल तर फोर्स आणि ॲक्सेलरेशन कसे असतील, लेफ्टला असतील. डिस्प्लेसमेंट लेफ्टला असेल तर फोर्स आणि ॲक्सेलरेशन कसे असतील, राईटला असतील. ह्याचा अर्थ काय, डिस्प्लेसमेंट आपण काय करतोय बघा, मीन पोझिशनपासून राईटला घेणार, राईटला घेणार. त्यावेळेला फोर्स आणि ॲक्सेलरेशन काय असतील, लेफ्टला असतील. म्हणजेच कुठं असतील, टुवर्ड्स द मीन पोझिशन. बघा टुवर्ड्स द मीन पोझिशन. ज्यावेळेला आपण डिस्प्लेसमेंट काय घेणार, लेफ्टला घेणार, मीन पोझिशनपासून लेफ्टला घेणार, त्यावेळेला फोर्स आणि ॲक्सेलरेशन काय असतील, राईटला असतील. म्हणजे परत ती कुठं असतील, टुवर्ड्स द मीन पोझिशन. म्हणून काय सांगितलेलं आहे बघा, द फोर्स अँड ॲक्सेलरेशन आर बोथ डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन सच ऑसिलेटरी मोशन अलॉंग अ स्ट्रेट पाथ. बघा मग अशा प्रकारची जी ऑसिलेटरी मोशन आहेत, जे कसे आहेत, स्ट्रेट लाईन पाथने आहेत, स्ट्रेट लाईन मार्गाने होतात, इज कॉल्ड ॲज, त्यांना काय म्हणायचं, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन.
हेन्स सिम्पल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड ॲज. मग सिम्पल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन काय सांगितलं बघा, लिनियर पिरियॉडिक मोशन ऑफ बॉडी in which force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. मग सिम्पल हार्मोनिक मोशन कशाला म्हणायचं, तर असे मोशन्स ज्यांच्यामध्ये काय असतं, फोर्स किंवा ॲक्सेलरेशन हे काय असतात, टुवर्ड्स द मीन पोझिशन, डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. बघा काय काय सांगितलं, फोर्स अँड ॲक्सेलरेशन आर डायरेक्टेड towards the mean position, directed towards mean position, directed towards the mean position or equilibrium position or equilibrium position or equilibrium position. बघा परत एकदा लक्षात घ्या काय काय सांगितलंय, ब्लॉक राईटला शिफ्ट केला, बघा ब्लॉक काय केला आपण, राईटला शिफ्ट केला, तर म्हणजे हे झालं डिस्प्लेसमेंट, राईटला काय असेल डिस्प्लेसमेंट, तर ब्लॉकवरती ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो फोर्स कसा असेल लेफ्टला, तो फोर्स कसा असेल लेफ्टला, फोर्स किंवा ॲक्सेलरेशन दोन्ही कसे असतील लेफ्टला असतील. जर ब्लॉक आपण काय केला लेफ्टला शिफ्ट केला म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असेल लेफ्टला असेल, तर राईट साईडला काय असणार आहे त्याचं फोर्स असेल किंवा त्याचं काय असेल ॲक्सेलरेशन असेल. म्हणजे या दोन्ही ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतं, तर ब्लॉकचं जे डिस्प्लेस फोर्स किंवा ॲक्सेलरेशन असतील ते कसे असतील डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील आणि हे दोन्ही कसे असतील प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. हे आपण काय केलेलं आहे ह्या दोन इक्वेशन्सवरून बघितलेलं आहे. ह्या दोन इक्वेशनवरून आपण काय सांगू शकतो बघा, फोर्स अँड ॲक्सेलरेशन आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड ह्या दोन कंडिशनवरून आपण काय सांगू शकतो की फोर्स आणि ॲक्सेलरेशन काय असतात, फोर्स आणि ॲक्सेलरेशन काय असतात डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये असतात. तर अशा पद्धतीनं जे मोशन आहेत ऑसिलेटरी मोशन आहेत त्या मोशनना काय म्हणायचं सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणायचं आहे, की ज्यांच्यामध्ये फोर्स आणि ॲक्सेलरेशन काय असतील डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असतील आणि त्याचबरोबर त्यांचं डायरेक्शन काय असेल डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट असेल, त्या मोशनना काय म्हणायचं सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणायचं आहे. लक्ष झालं. त्यानंतर आपण बघायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. त्यानंतर आपण बघायचं आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM.